शिक्षण समाज परिवर्तनाची खरी शक्ती आणि जेव्हा शिक्षण आधुनिकतेची कास धरते तेव्हा उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते। इंदापूर तालुक्यात आज अशाच एका परिवर्तनाची सुरुवात होत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळावे ही केवळ इच्छा नव्हे तर एक ठाम संकल्पना होती। हीच संकल्पना प्रत्यक्षात आणली राज्याचे कृषी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय दत्तात्रय भरणे यांच्या दूरदृष्टीतून, कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून आणि अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या CSR निधीच्या माध्यमातून हा शैक्षणिक परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला। इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायगुडे वस्ती तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्केमळा भरणेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायसेवाडी, वसंतराव मोहोळकर विद्यालय जंक्शन येथेही हा अत्याधुनिक डिजिटल बोर्ड बसवण्यात आला आहे। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांसारखेच दृकश्राव्य, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि आकर्षक शिक्षण मिळणार आहे। शिक्षणावरील त्यांची आवड वाढेल, शिकण्याची गती सुधरेल आणि ज्ञान अधिक खोलवर रुजेल। आपले शिक्षकही आता या डिजिटल साधनांचा वापर करून नाविन्यपूर्ण, समजण्यास सोपे आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण देऊ शकतील। ही बदलाची सुरुवात आहे आणि या बदलाचा लाभ पुढील पिढ्यांना होणार आहे। या उपक्रमासाठी माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचे अष्टावधानी संतुलन फाउंडेशनचे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनपूर्वक आभार मानले। आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आपल्या इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे जे कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठान आहे, यामार्फत इंदापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांनी, त्या कुटुंबाने, तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। मी समस्त माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं, माझ्या अकोले गावच्या वतीनं संपूर्ण भरणी परिवाराचे मनापासून हार्दिक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। चला डिजिटल शिक्षणाच्या या नव्या पर्वाला स्वीकारूया आणि आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करूया।